हॅलो गाईज. तर ऑफिसमधूनच मी दुपारीच नवऱ्याला फोनवर विचारलं की आज काय बनवूयात डिनरला. तर ही वॉज लाईक फ्रीजमध्ये दुधी भोपळा आहे फक्त, तोच बनवून टाकूयात. हे ऐकून माझं तोंड एकदम वाकडं झालं आणि माझा दुधी खाण्याचा बिलकुल मूड नव्हता. आणि तो माझ्यापेक्षा लवकर घरी येतो थोडासा. आणि मी घरी पोचल्यानंतर मी बघते काय, तर हा ऑलरेडी शेफ मोडमध्ये होता आणि काहीतरी चालू होतं कुकिंग. इथे सोया सॉस, केचप, विनेगर, काही भाज्या, ऑलिव्ह ऑइल हे सगळं बघितलं आणि मी समजून घेतलं की काहीतरी इंटरेस्टिंग चायनीज आयटम तर बनतो आहे बा. तर आता चायनीज रेसिपी सगळ्यांना माहितीच झाली आहे, पण हे दुधी भोपळ्याचे नूडल्स हा एक नवीन प्रकार आपण आज बघतो आहे. तर नेहमीप्रमाणेच याच्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घेतलं, एकदम थोडंसं डाएट फ्रेंडली रेसिपी आहे ही. त्याच्यामध्ये लसूण, आलं आणि तुम्हाला ज्या आवडतात त्या भाज्या, कांदा, तसंच कॅप्सिकम, गाजर वगैरे हे घेतलं आणि फ्राय केला. चलो भाज्या शिजण्यासाठी मीठ घालून घेऊयात. मला सांगा, तुमच्यापैकी किती जणांचे नवरे स्वतः कुकिंग करतात किंवा कुकिंग करायला ॲटलिस्ट हेल्प करतात? कमेंट करून नक्की सांगा. हा नूडल्ससारखा दिसणारा भोपळा आपण टाकून घेऊयात. आणि यालाही मस्तपैकी फ्राय करून घेऊयात. या सगळ्या भाज्या शिजण्यासाठी आपण थोडा वेळ झाकण ठेवून शिजवून घेऊयात सगळं. झाकण काढून थोडा अंदाज घ्यायचा भोपळा शिजला आहे की नाही, कारण की बाकीच्या भाज्या तर आपण सॉते केलेल्या आहेत, पण भोपळ्याला शिजायला थोडासा वेळ लागतो. ह्या सगळ्या भाज्या शिजत आल्यानंतर आपण याच्यामध्ये विनेगर आणि जे आवडतात ते सगळे सॉसेस लाईक सोया सॉस, केचप, शेजवान सॉस हे सगळं आपण थोडं थोडं घालून घेणार आहोत. मिक्स मिक्स मिक्स. व्हिडिओ संपला तर नाही आहे, पण प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. हे खरंच एकदम नूडल्ससारखंच दिसतं आहे. बरं, पण मला एक कळत नाही आहे, या रेसिपीला नाव काय द्यायचं? दुधी भोपळ्याचे नूडल्स, डूडल्स की लूडल्स की अजून काही? आय डोंट नो. प्लीज कमेंट करा, मला तर नाव सुचत नाही आहे. सिरियसली गाईज, इट डझंट फील लाईक आय एम ईटिंग दुधी ॲट ऑल. जो दुधी पाहून मी तोंड वाकडं केलं होतं, आता तोच दुधी मी एकदम आवडीने खाते.